वाचे सोपान म्हणता चुके जन्म मरण व्यथा वस्ती केली करे तिरे पुढे शोभे त्रिपुरारी सोपान देव नाही भय काळाचे वस्ती केली करे तिरे पुढे शोभे त्रिपुरारी सोपाना चरणी ठेवोनी माथा सोपाना चरणी ठेवोनी माथा सेना होय विणविता वस्ती केली करे तिरे पुढे शोभे त्रिपुरारी पांडुरंगा करो प्रथमा नमः पांडुरंगा करो प्रथमा नमः तरी चरणा संस्कारिया त्यांच्या कृपादाने ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो चरणा अहो स्वामी तुकया देवा यावर न करावा सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेर वाचे म्हणता वाचे सोपान म्हणता चुके जन्म मरण चिंता वस्ती केली करे तिरी पुढे शोभे त्रिपुरारी प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सासवड पंचक्रोशी प्रदक्षिणा ही प्रदक्षिणा करत असताना 7व्या मुकामाची सेवा गुरुवर्य माऊलींच्या माध्यमातून माझ्याकडे प्राप्त झालेली आहे आणि सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ सेना महाराज यांच्या गाथेतील 4 चरणांचा असून माझ्याकडे लक्ष द्या 4 चरणांचा असून या अभंगात संत श्रेष्ठ सेना महाराज जन्म मरण चुकवण्याचा उपाय सुचवतात विठाला 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 सेवेला सुरुवात करण्यापूर्वी थोडासा परिहार देणं महत्त्वाचं आहे तो म्हणजे असा सालाबादप्रमाणे संपन्न होत असलेला आपला हा श्री क्षेत्र सासवड पंचक्रोशी दिंडी सोहळा गेली 6 वर्षापासून हा सोहळा संपन्न होत आहे। हे 7वं वर्ष या ठिकाणी या सोहळ्याचं आहे आणि त्यामध्ये 7व्या वर्षातील 7वाच मुक्काम ना 7व्या दिवसाची सेवा अचानक खरं तर दरवर्षी माऊलीचं कीर्तन या ठिकाणी असतं माझ्या मनीही नव्हतं ध्यानही नव्हतं कारण सर्वांची इच्छा असते महाराज की माऊलीने या ठिकाणी कीर्तन करावं माऊलीवरती प्रेम करणारे वारकऱ्यावरती प्रेम करणारे सर्व त्या ठिकाणी वडखीकर मंडळी आहेत यांच्यासमोर वारकऱ्यांच्या समोर आणि माऊलींच्या समोर कीर्तन करायचं म्हटलं जसं तलवारीहून चालायला कठीण जातं तसं त्या ठिकाणी महाराज माझी कसरतच आहे विठाल विठाल काही ठिकाणी कीर्तन करायचं म्हटलं काही जरी दडपून दिलं तर जमतं महाराज पण असं जाणकार मंडळी जर असतील तर त्यांच्या समोर कीर्तन करत असताना दडपण येतं म्हणून तरी देखील सोपान देवाच्या कृपेनं तुमच्या सर्वांच्या कृपेनं जसं काही तोडकं मोडकं चिंतन जोग महाराजांच्या कृपेनं मला सांगता येईल करता येईल तसं आपण करण्याचा प्रयत्न करू विठाला 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 आज महाराज सर्व वारकरी दुर्गम असा डोंगर कानिपनाथ तुम्हाला काही वेगळं सांगायची गरज नाही
कानिकनाथाचा डोंगर उतरून या ठिकाणी वडखी गावामध्ये आलेले आहेत. खरं तर सर्व महाराज दमलेले होते, थकलेले होते, पण माऊलीच्या भाषेत सांगायचं झालं तर वडखीकर ग्रामस्थांनी वारकऱ्यावरती प्रेम असल्यामुळं एवढं जंगशान स्वागत केलं की वारकरी सर्व त्या ठिकाणी महाराज श्रम त्यांचा नष्ट झाला. विठाला 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 विठाला. असो, वेळ आपल्याकडे कमी आहे. जोग महाराजांच्या संस्थेमध्ये कीर्तनकाराला 40 मिनिटाचा वेळ असतो, पण आता मला इथं फक्त 30 मिनिटाचा वेळ आहे आणि तेवढ्याच वेळेमध्ये तुम्हाला थोडक्यामध्ये पंचकृषीचं महात्म्य आणि अभंगाचा 10 ते 15 मिनिटांमध्ये भावार्थ सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ऐका, या पंचकृषीचा विचार जर केला तर या पंचकृषीमध्ये असणारे सर्व लोक महाराज धन्य आहेत. धन्य पंचकृषी, धन्य क्षेत्रवासी, धन्य जे यात्रेशी येती लोक. या पंचकृषीमध्ये असणारे सर्व लोक धन्य आहेत. मग आपण या पंचकृषीमधले नाहीत, पण आपण या पंचकृषीला आलो म्हणून आपणही त्या ठिकाणी धन्य आहोत. अशी धन्य पंचकृषी आहे. एवढंच नाही महाराज, सोपान देवाचं वर्णन करताना म्हणतात, पवित्र हा सोपान परलोकीचे तारू, करियाचा आदरू भाग्यवंता. अशी सोपान देवाची पंचकृषी आहे. पंचकृषीचे काही 2-3 वैशिष्ट्ये आहेत, ते सांगून जाईल. ऐका, या पंचकृषीचा विचार जर केला तर पंचकृषीमध्ये महाराज पापाला प्रवेश नाही. पाप पंचकृषीमध्ये येऊ शकेची ना कधी, तेथे कैची विधी निषेधाची वसती. किंवा तुकोबारायचं दुसरं प्रमाण, पंचकृषी माझी रिग नाही दोषा, जळती अपैसा अघोरते, जळती अपैसा अघोरते, जळती अपैसा अघोरते. पंचकृषीमध्ये नाही दोषा, अघोरते, जळती अपैसा अघोरते. गायनात तयार माणसं आहेत महाराज. काही ठिकाणी असा योग येतो, आता माऊली नाही माहीत आहे, पिक्चरच्या चाली महाराज आणि चित्रपटातल्याच चाली त्या ठिकाणी कीर्तनामध्ये गायल्या जातात. पण अण्णाकडे पाहिलं, शंकर नानाकडे पाहिलं तर वारकरी जीवन आहे महाराज. एवढा मोठा गायनाचा चालीचा साठा आहे, पण तीळ मात्र अभिमान आहे. आमचं असं आहे महाराज, थोडंसंच असतं पण अभिमान मात्र त्या ठिकाणी जसं काय छाती फुटून बाहेर येईल एवढी त्याची छाती फुगलेली असते. पण असेही वारकरी आहेत. या पंचकृषीचं वर्णन करत असताना तुकोबाराय म्हणतात, पंचकृषी माझी रिगणाही दोषा, जळती अपैसा अघोरते. किती जरी पाप असलं तर ते जळून भस्म होतं. एवढंच नाही महाराज, मग तुम्ही म्हणाल पापाला प्रवेश नाही, विधिनिषेधाची त्या ठिकाणी काही वार्ता नाही. मग या पंचकृषीमध्ये अंतर्गत असणारे जे काही पाषाण खडे दगड आहेत ना, हे सामान्य नाहीत महाराज. विढाला 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 या पंचकृषीमध्ये येणारे पाषाण दगड खडे तुकोबाराय म्हणतात सर्वच त्या ठिकाणी ब्रह्मस्वरूप आहेत. विठाला 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 मृत्तिका पाषाण पंचकृषीचे खडे झाले धडा पुढे, ब्रह्मरूप झाले धड पुढे.
एका पाषाण पंचक्रोशीचे खडे झाले धडफोडे ब्रह्मरूप. अशी पवित्र पंचक्रोशी आहे महाराज. या पंचक्रोशीचं वर्णन संत वाङ्मयामध्ये एवढं आलेलं आहे. माऊलीच्या मुखामध्ये आज 2 वर्षापूर्वी या पंचक्रोशीचं वर्णन ऐकण्याचा योग आला. काय महात्म्य आहे महाराज. पहिल्या दिवसापासून ते अगदी शेवटापर्यंत, म्हणजे सोपान काकाच्या मंदिरापर्यंत जाईपर्यंत जेवढे काही गावं या पंचक्रोशीमध्ये येतात, त्या सर्व असणाऱ्या गावाचा काही वेगळा वेगळा इतिहास आहे. विठाला विठाला विठाला. तेवढा काही मी सांगू शकत नाही, पण 5-10 मिनिटांमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय. का पहिलं मंदिर त्या ठिकाणी येतं, ऐका माझ्याकडे लक्ष द्या. पहिलं मंदिर येतं यमाई शिवरीला. यमाई मातेचं काय इतिहास आहे माऊलींच्या मुखातून ऐकलेला आहे. भगवान श्रीरामचंद्र, त्रेतायुगातली गोष्ट आहे. भगवान श्रीरामचंद्र ज्या वेळेला वनवासामध्ये होते आणि वनवासामध्ये असताना रावणाने साधूचा वेश घेतला आणि साधूच्या वेशामध्ये सीतामातेला भिक्षा मागण्याचं निमित्त केलं आणि त्या निमित्ताने सीतामातेचं अपहरण करून तो लंकेला गेला. त्यावेळेला भगवान श्रीराम प्रभू सीता कुठे आहे म्हणून शोध करू लागले. पुढे असणाऱ्या लता म्हणजे वेली, वृक्ष, त्या सर्वांना विचारू लागले, हे सीते, हे लतांनो, हे वृक्षांनो, माझी सीता कुठे आहे. म्हणून त्या ठिकाणी विचारत होते. आणि विचारत असताना महाराज आकाश मार्गाने भगवान शिवशंकर आणि पार्वती माता जाऊ लागल्या. भगवान शिवशंकरांनी पाहिलं, माझं आराध्य ज्याचं मी अखंड चिंतन करतोय तो प्रभू त्या ठिकाणी महाराज तो आहेच. लीला विग्रहितो लेववी खाववी यशोदा बैसवी मांडीवरी. तो लीला विग्रही परमात्मा आहे महाराज. कोणत्या लीला कळेल कोण जाणे याचे लीला, त्याच्या लीलेचं महिमान कुणालाही त्या ठिकाणी कळू शकत नाही महाराज. असा तो परमात्मा आहे. भगवंत ती लीला करत आहेत. आणि तेवढ्यात प्रभूंनी ओळखलं भगवान शिवशंकरांनी की भगवंताची लीला आहे. पण पार्वती माता हसल्या आणि म्हणू लागल्या, मालक स्वामी, ज्यांची तुम्ही भक्ती करता तेच का म्हणे कोण. एवढे त्या ठिकाणी आपल्या स्त्रीच्या वियोगाने विव्हल झालेले आहेत की सर्व त्या ठिकाणी सोडून दिलं आणि आपल्या बायकोचं त्या ठिकाणी चिंतन करत आहेत. हे सीते, हे वृक्षांनो, हे लतांनो, हे वेलींनो, माझी सीता कुठे आहे सांगा. आणि मग महाराज भगवान शंकरच होते ते. भगवान शंकर म्हणले, अगं आपलं पार्वती, ही त्या ठिकाणी भगवंताची लीला आहे, तुला नाही कळणार. पण महाराज स्त्री हट्टच त्या ठिकाणी नाही म्हणल्या. लीला वगैरे काही नाही. ते त्या ठिकाणी आपल्या पत्नीच्या वियोगानं विव्हल झालेले आहेत. तुम्हाला पाहायचं का, मी दाखवते म्हणे. आणि मग भगवान परमात्मा भगवंताचं नामचिंतन करत आहेत. आणि पार्वती माता त्या ठिकाणी सीतेचा वेश घेतला आणि सीतेच्या वेशामध्ये महाराज कुठं आल्या, या यमाई शिवरी परिसरामध्ये. आणि इथं आल्यानंतर मग महाराज भगवंत त्या ठिकाणी समोरून आल्या की त्यांनी असं दुसऱ्या बाजूला तोंड करावं. परत त्या ठिकाणी त्या समोरून आल्या की दुसऱ्या बाजूला तोंड करावं. आता सीतामाता आल्या होत्या का नाही होत्या, पण खऱ्या कोण होत्या, पार्वती माता होत्या. भगवंतानं ओळखलेलं आहे. आणि भगवंत मग त्या ठिकाणी म्हणाले, ये माई, तू इथं कशासाठी आली. म्हणून नाव पडलं यमाई. विठाला विठाला. आता त्या ठिकाणी महाराज दिव्य इतिहास या पंचक्रोशीचा आहे. तिथून पुढे जर आपण गेलं, खंडोबारायाचं मंदिर आहे जेजुरी, त्याच्या पुढे जर गेलं वाल्ला या ठिकाणी भगवान श्रीरामचंद्रांचं ज्यांनी अगोदर काव्य रचना केली, ग्रंथ लिहिला आणि मग महाराज भगवंतानं तसं वर्तन करून दाखवलं, असे वाल्मिक महर्षी यांचं त्या ठिकाणी मंदिर आहे. तिथून पुढं प्रवास होतो बणेश्वर, भोंगवली, लिंगनाथ स्वामीचं त्या ठिकाणी मंदिर आहे. त्याच्या पुढं बणेश्वरला काही आठवेल काही आठवायचं नाही. आता जेवढं आठवल तेवढं सांगतो. बणेश्वरला काय महाराज त्या ठिकाणी भव्य दिव्य मंदिर आहे. बणेश्वरातून पुढे आलं की वांगणीची मळाई त्या ठिकाणी महाराज मळाई मातेचं मंदिर आहे. त्याच्याही पुढं कौंडणपूर, या कौंडणपूरचा इतिहास माऊली सांगत असतात. कौंडणपुरी निक्षेप योगिनी माता प्रत्यक्ष. काय पूर्वार्ध,
इंद्रकेळ पर्वत रूप यासी साक्ष नारायण स्वरूप कौंडनपुरी निक्षेप योगिनी माता प्रत्यक्ष. योगिनी मातेचं त्या ठिकाणी महाराज मंदिर आहे. त्यालाच आता तुकाई म्हणतात ना, तुकाई माता हे असं दुसरं नाव आहे. तिथून पुढं आलं की महाराज कानिपनाथाचा डोंगर आपलं चतुर्मुखेश्वर की ज्या ठिकाणी ब्रह्मदेवानं तपश्चर्या केली याचा विचार अभंगामध्ये येईल म्हणून पाठीमागं ठेवतो. तिथून पुढं आपण आलो की महाराज कानिपनाथाचं मंदिर. तुकोबाराच्या भाषेत सांगू का ही पंचक्रोशी कशी आहे. उतरे डोंगर एक चढे तो का म्हणे बहु करे तो विचार. एक डोंगर चढायचा उतरायचा अशी गोड त्या ठिकाणी पंचक्रोशी आहे. कानिपनाथाला त्या ठिकाणी आलं की महाराज त्या ठिकाणी कानिपनाथाचं मंदिर आहे. काय वैशिष्ट्य आहे या कानिपनाथाचं पंचक्रोशीमध्ये वर्णन आलं. ब्रह्मा इंद्र तेतीस कोडी नवहीनाथ सवंगडी संत सनकाधिक गाढी वेद घोष आरंभिले. म्हणजे नवहीनाथ ज्या वेळेला सोपानदेवाला समाधी द्यायची होती त्यावेळेला आलेले होते आणि त्यापैकी एक म्हणजे कानिपनाथ त्या ठिकाणी वास्तव्याला आहेत. असं कानिपनाथाचं मंदिर आहे. तो डोंगर उतरून आलो की वडखी गाव. काय महाराज या गावाचं वर्णन करावं. माऊलीनं सांगितलेलंच आहे की पहिल्या वर्षी तेव्हा वारीला आलो त्यावेळेला महाराज, आणि मला वाटतं मी आलो तेव्हापासूनच वाटप सुरू झाले. पहिल्या वर्षी आलो की त्या ठिकाणी महाराज टोपी आणि स्वेटर दिलं. त्याच्यानंतर आणि साबणी तर प्रतिवर्षी असतातच महाराज. त्या साबणी जवळपास 400 ते 500 रुपयाच्या असतात. म्हणजे विचार करा 100 वारकऱ्याला एकूण आता या वर्षीचा खर्च जर पाहिला तर 1.5 ते 2.25 लाखापर्यंत गेला असेल. बरोबर ना. याच्याही पेक्षा जास्त असेल. म्हणजे प्रत्येक वारकऱ्याला सर्व असणारा उभा पोशाख त्याच्यानंतर साबणी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. सर्वच वस्तू महाराज. आणि स्वागत तर असं केलेलं आहे. आमचे राम महाराज म्हणले महाराज तुमच्या लग्नात असं स्वागत झालं का. राम महाराजांना म्हणलं महाराज ते लग्न होतं. त्याच्याही पेक्षा भव्य दिव्य स्वागत त्या ठिकाणी वडखी ग्रामस्थांनी केलेलं आहे. आणि इथंही महाराज एक सीताराम बाबाचं मंदिर आहे. गावकरांचं त्या ठिकाणी आदराचं स्थान श्रद्धास्थान म्हणजे सीताराम बाबाचं मंदिर आहे. इथून पुढं जर गेलं महाराज तर पुढं बनातला विठोबा येतो. त्याचंही त्या ठिकाणी गोड वर्णन आलेलं आहे. त्याच्या पुढं भुलेश्वराचं मंदिर येतं. आणि स्वतः भगवान परमात्म्यानं त्या ठिकाणी महाराज 3 दिवस राहून भुलेश्वराची पूजा केली असं नामदेव महाराजांनी वर्णन केलेलं आहे. सवे पांडुरंग 3 रात्री सवे पांडुरंगे 3 रात्री भुलेश्वराला पूजा केली सांग. भुलेश्वराला पूजा केली सांग. लागे पूजा केली सांग. सवे पांडुरंगे 3 रात्री. स्वतः भगवान परमात्म्यानं संत समुदाय घेऊन संतांच्या उपस्थितीमध्ये 3 रात्री 3 दिवस त्या ठिकाणी भुलेश्वराची पूजा केली असा इतिहास सापडतो. त्याच्याही पुढे गेलं पांडेश्वराचं मंदिर आहे महाराज. पांडेश्वराचा इतिहास तो पुढे येईल त्या ठिकाणी. आणि मग पुढं त्या ठिकाणी येतं काय जेजू नाझर. आणि मग महाराज पुढं त्या ठिकाणी आता पुढचा इतिहास सांगत नाही. अशा पद्धतीने ही भव्य दिव्य पंचक्रोशी आहे. अजूनही याचं आपल्याला चिंतन पाहता येईल. या पंचक्रोशीचा विचार करत असताना नाथ महाराजांनी ही पंचक्रोशी केली एवढंच नव्हे, याच्याही पूर्वी शेणा महाराजांनी पंचक्रोशी केलेली आहे. असं संत प्रमाणाला अनुसरून असणारी ही पंचक्रोशी आहे. विठाला विठाला आणि अशा या पंचक्रोशीमध्ये 7व्या दिवसाची सेवा माझ्याकडे आली आणि त्या सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ सेना महाराज यांचा 4 चरणांचा असून या अभंगात संत श्रेष्ठ सेना महाराज जन्म मरण चुकवण्याचा
सुलभ उपाय प्रतिपादित करतात. आपण जर या मृत्यूलोकाचा विचार केला तर जो जीव जन्माला आला त्याचं मरण हे महाराज अटळ आहे, निश्चित आहे. भगवान परमात्म्याच्या भाषेत सांगायचं झालं तर ऐका, अजातशे ध्रुवोर मृत्युर ध्रुवम जन्म मृतश्य च तस्माद परिहार्यर्थे न त्वं शोचितुमर्हसि. किंवा ज्ञानोबा म्हणतात, उपजे ते नासे नासिले ते पुनरपि दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्ञानोबा म्हणतात किंवा तुकोबारायचं प्रमाण, उपजली या पिंडा मरण सांगाते, उपजते मरते सवेचिते. म्हणजे जन्म झाला की त्याचं मरण निश्चित आहे आणि मेला की त्याच्या कर्मानुसार त्याला पुढचा जन्म त्या ठिकाणी प्राप्त होतो. पण हे जन्म मरण चुकवायचा उपाय संत श्रेष्ठ शेणा महाराज सांगतात. आपण जर विचार केला तर या मृत्यूलोकामध्ये एकूण 84 लक्ष योनी आहेत महाराज. त्याचा विचार करत असताना नाथ महाराजांनी त्या आपलं नामदेव महाराजांनी त्याचा सर्व विस्तार करून ठेवलेला आहे. नामदेव महाराज म्हणतात, जीवाला 84 लक्ष योनीतून फिरावं लागतं. कोणत्या कोणत्या योनीमध्ये किती किती जन्म आहेत भजन करा सांगतो. विठाला विठाला. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जळचरी भोगाव्या 9 लक्ष. 20 लक्ष योनी वृक्षामध्ये घ्याव्या, जळचरी भोगाव्या 9 लक्ष. 11 लक्ष योनी किरडामध्ये घ्याव्या, पक्षामध्ये 10 लक्ष भोगाव्या पक्षामध्ये. 30 लक्ष योनी पशुची घरी, मानवा भितरी 4 लक्ष. म्हणजे एकंदरीत त्याचा विस्तार तुम्ही पाहून घ्या, माझ्याकडे वेळ नाही. अशा 84 लक्ष योनी आहेत आणि याच्यातून महाराज कोणालाही सुटका नाही. माझे तुकोबारे म्हणतात, लक्ष 84 न चुके फेरा, लक्ष 84 न चुके फेरा, गर्भवासी यातना थोरा, येवणी पडसी संध्य पुरा, ओळसा थोर माया जाळे. म्हणजे 84 लक्ष योनीतून जीवाला महाराज त्या ठिकाणी सुटका नाही. थोडक्यात जन्म मरणातून सुटका नाही. या सर्वांचा विचार करायचा म्हटलं तर आपल्याला वेळ पुरेल का? नाही. 4च वर्ग तुमच्या समोर मी सांगून जाईल. पहिला वर्ग, पहिलं उदाहरण तुम्हाला सांगून जाईल रावणाचं. दुसरं उदाहरण इंद्राचं, इंद्रदेवाचं. तिसरं उदाहरण ब्रह्मदेवाचं आणि चौथं उदाहरण ते म्हणजे भगवान परमात्म्याचं. विठाला विठाला विठाला. हॅलो. 4 उदाहरणं तुमच्या समोर सांगितलेले आहेत. कोणते कोणते? पहिलं उदाहरण रावणाचं. रावणाचं आयुष्य किती होतं महाराज? तुकोबारा वर्णन करतात. 14 चवकड्या, आयुष्य गणना आणि बंधुवर्ग जाना, कुंभकर्णायसा. कुंभकर्णासारखा भाऊ होता. लंकेसारखं मोठं राज्य होतं. अभंग पाहून घ्या. लंके माझी घरे किती ती ऐका, सांग तसे संख्या जैशी तैशी. 5 लक्ष कोटी घरे जेथे, काशा आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकटी. असा पूर्ण अभंग पाहून घ्या. मग एवढं त्या ठिकाणी रावणाची संपदा होती. त्याचं आयुष्य मला सांगायचंय. 14 चौकड्या. माऊलीचं गणित लावलं आता बरोबर आहे का नाही ते तुम्ही नंतर सांगा. 14 चौकड्या म्हणजे किती? तर 4 युग झाले की 1 चौकडी होते महाराज. कृत, त्रेता, द्वापार आणि कली. या 4 युगाचं एकदा चक्र झालं. हे 4 युग झाले की 1 चौकडी होते. लक्षपूर्वक आहे का? 4 युग झाले की 1 चौकडी. आणि अशा 14 चौकड्या. एवढं आयुष्य कुणाचं होतं? बोला. रावणाचं होतं महाराज. याची गणित आपली, याचं जर महाराज बेरीज पाहिली, आयुष्य वर्ष जर पाहिले तर जवळपास 6,48,00,000 एवढं आयुष्य कुणाचं होतं? याची एकूण गणित कमी जास्त झालं तर त्या ठिकाणी नंतर सांगा.
48 लाख एवढं त्या ठिकाणी महाराज आयुष्य रावणाचं होतं, पण त्यालाही जन्ममरण चुकवता आलं नाही, त्यालाही त्या ठिकाणी मरावं लागेल. पहिलं उदाहरण माझं संपलं. दुसरं उदाहरण सांगून जाईल. इंद्रदेव, ज्ञानोबा म्हणतात त्या इंद्रदेवालाही म्हणावं लागतं, मरावं लागतं. जे काळकुटाचे सहोदर मृत्यू भेणे पेले अमर, ते देहाचे पुरंदर 14 जाते. 14 जातात. किंवा 8व्या अध्यायामध्ये एक ओवी आहे. हेरा सुरगणाची नवाई विशेष सांगावी ती काही, मुद्दल इंद्राची दशा पाही, जे देहीची 14. कुणाच्या दिवसात? आपल्या एका दिवसात 14 वेळा का? नाही. ब्रह्मदेवाच्या एका दिवसात इंद्राच्या 14 पंक्ती उठतात. जेवायच्या नाही, जन्म आणि मरणाच्या 14 पंक्ती त्या ठिकाणी उठतात महाराज. म्हणजे इंद्रालाही मरण चुकवता येत नाही. पुढे चला, तिसरं उदाहरण आहे ब्रह्मदेवाचं. ज्ञानोबा म्हणतात ब्रह्मदेवालाही मरण चुकवता येत नाहीत. कैसे थोरी वेचे महिमान पाहे पा, जो सृष्टी बीजाचा साठोपा, तोही पुनरावृत्तीची मापा शिग झाला. म्हणजे त्यालाही ब्रह्मदेवालाही मरण चुकवता येत नाही. आणि एवढंच नाही, जगाच्या मालकालाही महाराज अवतार संपावा लागतो. म्हणजे कोणी असू द्या, मग जिथं देवादिकांना मरावं लागतं. रावणही मरतो, इंद्रदेवही मरतात, आपलं ब्रह्मदेवही मरतात. आणि जगाच्या मालकालाही आपला देह संपावा लागतो, अवतार कार्य संपावं लागतं. तर तिथं महाराज तुमची आमची काय कथा विठाला. देवादिकांना मरावं लागतं महाराज. तिथं जीवाची काय कथा. मग महाराज या जन्ममरणातून चुकायचा काही उपाय नाही का? असेच काही साधक संत श्रेष्ठ सेना महाराजाकडे गेले आणि सेना महाराजांना म्हणू लागले, हो महाराज, तुम्ही म्हणता जन्ममरण माणसाला चुकवता येत नाही, देवादिकांनाही चुकवता येत नाही. मग काहीतरी या जन्ममरणातून चुकायचा काही उपाय असेल ना, तो तेवढा आम्हाला सांगा. तेव्हा सेना महाराज त्यांना 2 उपाय सांगतात, 2 उपाय सुचवतात. सेना महाराज म्हणतात, जर तुला जन्ममरण चुकवायचं असेल तर पहिली गोष्ट तू सासवडची पंचक्रोशी कर. लक्षपूर्वक ऐका. सेना महाराज म्हणतात, पांडुरंग महाराज नाही, सेना महाराज म्हणतात, जर तुला जन्ममरण चुकवायचं असेल तर सासवडची पंचक्रोशी कर 1. आणि जर अवघड वाटलं तर त्या ठिकाणी सोपानदेवाच्या फक्त नामाचं चिंतन कर, तुझं जन्ममरण चुकेल. पहिला उपाय सांगितला कोणता? जर सासवडची पंचक्रोशी केली तर त्या ठिकाणी जन्ममरण चुकतं. सेना महाराज सांगतात, इची करिता पंचक्रोशी चुके मुक्ती होती दासी, केवणी चरणाची लागती.
चारी मुक्ती होती दासी, येऊन चरणात पहिलं साधन संत श्रेष्ठ श्रीणा महाराज सांगतात, इची करिता पंचक्रोशी. इची म्हणजे कोणाची? सासवडची. श्रीक्षेत्र सासवडची जर पंचक्रोशी प्रदक्षिणा केली तर काय होईल? इची करिता पंचक्रोशी चुके जन्म 84 जन्ममरण चुके, म्हणजे 84 लक्ष योनीतून जे आपल्याला फिरावं लागतं, म्हणजे जन्ममरण ते त्या ठिकाणी चुकतं. आणि एवढंच नाही, चारी मुक्ती होती दासी, येऊने चरणाशी लागते. पण काही साधक म्हटले, महाराज हे साधन जरा अवघडच झालं, कारण मी सांगून गेलो पंचक्रोशी करायची म्हटलं की उतरे डोंगर एक चढे, चढायचा उतरायचा चढायचा उतरायचा. काही साधक थकलेले होते, वय झालेलं होतं. ते म्हटले, महाराज हे साधन करणं आम्हाला कठीण जातं, कारण आपण या मूर्ती लोकांमध्ये पाहिलं तर जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, काही माणसाला जर आपण कठीण साधना सांगितली तर त्यांना ते अवघड वाटतं, आणि सुलभ जर सांगितलं तर त्या ठिकाणी गोड वाटतं. विठाला विठाला विठाला. अवघड कोणी न करी सांगता, सुलभ बहुता गोड वाटे, सुलभ बहुता गोड वाटे, सुलभ बहुता गोड वाटे. अवघड कोणी न करी सांगता, सुलभ बहुता गोड वाटे. अवघड मार्ग जर असला तर माणसं महाराज ते त्या ठिकाणी तो असणारा उपाय, ती असणारी साधना करत नाहीत. आणि सुलभ बहुता गोड वाटे, सुलभ जर असेल, सोपं जर असेल तर महाराज त्या ठिकाणी ती साधना करतात. तो वर्ग श्रीणा महाराजांना म्हणाला, महाराज ही साधना आमच्या चरणात शक्य नाही, आम्हाला अशी एखादी सुलभ साधना सांगा, सोपी साधना सांगा की जी साधना केल्यानंतर आमची आपलं जन्ममरण 84च्या फेऱ्यातून मुक्तता होईल. तर तीच असणारी साधना संत श्रेष्ठ श्रीणा महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. वाचे सोपान म्हणता तुझे जन्म मरण चिंता, तुझे जन्म मरण चिंता. वाचे सोपान म्हणता तुझे जन्ममरण चिंता, वाचे सोपान म्हणता चुके जन्म मरण चिंता. तीच सुलभ साधना, सोपा उपाय संत श्रेष्ठ श्रीणा महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात. वाचे सोपान म्हणता चुके जन्म मरण चिंता. तुम्ही जर वाचेन, वाचा म्हणजे मुख, तोंडाने फक्त सोपान देव सोपान देव सोपान देव असा नुसता जरी जप केला, वाचे सोपान म्हणता चुके जन्म मरण चिंता, तुमची जन्म आणि मरणाची चिंता नष्ट होईल. विठाला 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 एवढंच नाही महाराज, जन्म मरणही संपतं आणि सोपान देवाच्या नामचिंतनानं अनेकही काही फलश्रुती आपल्या पदरी पडत असतात. कोणत्या कोणत्या पडतात 2 वर्षापूर्वी मी सांगून गेलो होतो, पण आताही त्या ठिकाणी नवीन श्रोते आहेत म्हणून सांगतो. संत श्रेष्ठ श्रीणा महाराजांचं आपलं सोपान देवाचं जर नामचिंतन आपण केलं, पहिली गोष्ट आपल्या पदरी पडते श्रम, म्हणजे कष्ट किंवा ताप. आपल्या पाठीमागं जर त्रिविध ताप लागलेले आहेत, जर आपण सोपान देवाच्या नामाची साधना केली तर त्रिविध ताप नष्ट होतात. एक दुसरी गोष्ट, दुसरं फल, जर आपण संत सोपान देवाच्या नामाची साधना केली तर महाराज त्या ठिकाणी सर्व असणारे महादोष महापाप जळून भस्म होतात. आणि तिसरं फळ जर काय असेल,
जर आपण सोपान देवाच्या नामाची साधना केली तर त्या ठिकाणी महाराज ब्रह्म साक्षात्कार होतो. विठाला विठाला. विस्तार करत नाही, आपला वेळ पुढे चाललाय, प्रमाण सांगून पुढे जातो. याचे घेता मुखी नाम हारे सकळ ही श्रम. सेना महाराजांचंच प्रमाण आहे. सेना महाराज म्हणतात सोपान देवाचं नाम जरी घेतलं, याचे घेता मुखी नाम हारे सकळ ही श्रम. श्रम म्हणजे आध्यात्मिक, आधिभौतिक आणि अधिदैविक हे तीनही ताप सोपान देवाच्या नामाने त्या ठिकाणी निवृत्त होतात. पहिलं फल. दुसरं फल, महादोष जे आपल्या अंतःकरणामध्ये आहेत म्हणजे पाप, ते सर्व पाप त्या ठिकाणी नष्ट होतं. विठाला विठाला विठाला. तो हा सोपान निधान याचे करिता नामस्मरण. सेना विनवी कर जोडून जाती जळून महादोष. महादोष जळून भस्म होतात. दुसरं फल आणि तिसरं फल काय असेल तर ब्रह्म साक्षात्कार होतो. शांती ब्रह्मनाथ महाराज वर्णन करतात, सोपान ही 3 अक्षरे जो जप करील निर्धारे तया ब्रह्म साक्षात्कारे होय सत्वर जाणे जे. विठाला विठाला विठाला. मग असा सासवडचा आणि ज्या सोपान देवाची आपण प्रदक्षिणा करतो त्यांच्या नामसाधनेची फलश्रुती आहे. मला वाटतं वडकीमधले 15 वारकरी आहेत का? किती आहेत? 15. आणि गावची लोकसंख्या किती आहे? नाही, तसे सगळेची यावी अशी काही इच्छा नाही बरं का. तो मोठा सोहळा होईल, पण ज्यांना ज्यांना शक्य होईल महाराज त्यांनी या सोहळ्याचा निश्चित आनंद घ्यावा. तुम्ही एवढी मोठी सेवा करताय, मग तसंच महाराज या वारीमध्ये, या दिंडी सोहळ्यामध्ये देखील सर्वांनी सहभागी व्हावं. विठाला विठाला. म्हणजे सेना महाराजांच्या आपलं सोपान देवाच्या नामसाधनेनं श्रमनिवृत्ती होते, महापाप जळून जातात आणि ब्रह्म साक्षात्कार होतो. असं सोपान देवाचं नाम आपण जर घेतलं तर त्या ठिकाणी महाराज जन्ममरण चुकतं. सेना महाराज म्हणतात वाचे सोपान म्हणता चुके जन्ममरण चिंता. मग महाराज असे जे सोपान देव आहेत ते नेमके वास्तव्याला कुठे आहेत, त्यांचं ठिकाण कोणतं, गाव कोणतं, ते राहतात कुठे, तर तेच अभंगाच्या दुसऱ्या चरणात. वस्ती केले करही तिरी पुढे शोभे त्रिपुरारी. सोपानदेव राहतात कुठे तर त्यांचं स्थान सांगतात. वस्ती केली करही तिरी. करामातेचं पवित्र जे करामाता ज्या ठिकाणी प्रवाहित झालेली आहे असं त्या करामातेच्या तीरावरती सोपानदेवांची समाधी आहे. आणि असे सोपानदेव वस्ती केली करे तिरी पुढे शोभे त्रिपुरारी. आणि भगवान नागेश्वराचं मंदिर सोपानदेवांच्या समाधीसमोर आहे. आता कथा सांगायला वेळ नाही, पुढं त्या ठिकाणी कधीतरी पाहू. मग अशी असणारी करामाता, तिच्या तीरावरती सोपानदेव महाराजांची समाधी आहे. मग याच सोपानदेवाच्या नामाची साधना केली तर काय फल प्राप्त होतं? आपल्या अंतःकरणामध्ये जी भीती आहे ती निवृत्त होते. श्रीना महाराज म्हणतात सोपानदेव सोपानदेव नाही भय काळाचे. नुसतं सोपानदेव सोपानदेव म्हटलं, पहिलं जन्ममरण चुकतं सांगतात आणि सोपानदेव असं नामस्मरण केलं तर त्याच्या अंतःकरणामध्ये, कुठल्या त्या साधकाच्या अंतःकरणामध्ये कोणत्याही प्रकारची भीती नाही. या मृत्यूलोकाचा विचार केला तर प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये प्रत्येक जीव महाराज त्याच्या पाठीमागं कोणतं ना कोणतं भय लागलेलं आहे. त्याचा भरपूर विस्तार आहे. फक्त एक श्लोक सांगून पुढे जातो. भोगे रोग भयम पुलेश्च्युती भयम वित्तेन रूपाला भयम माने दैन्य भयम बले रिपु भयम रूपे जराया भयम शास्त्रे वाद भयम तपेंद्रिय भयम काये कृतांता भयम
सर्वे वस्तू भयान्वितम भूमितृणाम विष्णु पदम अभयम. याचा विस्तार आता तुम्ही पाहून घ्या. म्हणजे या श्लोकामध्ये सांगितलेला सर्व विस्तार या मृत्यूलोकातील भूमितृणाम ज्या काही वस्तू असतील त्या सर्वांच्या पाठीमागं महाराज उठा उठा जागा पाठी, भय आले मोठे, मोठं भय त्या ठिकाणी आहे. आणि ते भय जर निवृत्त कुठे होत असेल तर दोनच ठिकाणं त्या ठिकाणी आहेत. एक विष्णु हो पदम अभयम, आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोकी. जे भगवंताचे भक्त आहेत त्यांची एक निर्भय स्थिती आहे, त्यांना ती प्राप्त होते. आणि दुसरी गोष्ट, जर संतांचं नामस्मरण केलं म्हणजे सोपान देवाचं नामस्मरण केलं तर आपली अंतःकरणाची वृत्ती निर्भय होते. सोपान देव नाही भय काळाचे. मग असे जे सोपान महाराज आहेत, सेना महाराज, त्या ठिकाणी त्यांना नमन करतात. शेवटचं चरण. सोपान चरणी ठेवून माता, चरणी ठेवून माता, सोपान चरणी ठेवून चरणी ठेवून माथा, सेना होय विणविता, वस्ती केली करे तिरी, पुढे शोभे त्रिपुरारी विठोबार कुमार. कुंडली कवरला हरी विठ्ठल, पंढरीनाथ भगवान की ज्ञानदेव पंढरीनाथ कुमार बार कुमार ज्ञानेश्वर माहुली नाराज माहुली ज्ञानेश्वर माहुली नाराज वाचे सोपान म्हणता चुके जन्म मरण चिंता, वस्ती केली करे त्रि पुढे शोभे त्रिपुरारे. सोपान देव नाही भय काळाचे, सोपाना चरणी ठेवून माथा, सेना होय विणविता, वस्ती केली करे तिरे पुढे शोभे त्रिपुरारी. यथामती यथावकाश प्राप्त असलेल्या वेळेमध्ये सोपान देवाच्या समोर, गुरुवर्य माऊलींच्या समोर जशी काही तोडकी मोडकी सेवा जोग महाराजांच्या कृपेनं करता आली, सोपान देवानं करून घेतली, तशी करण्याचा प्रयत्न केला. खरं पाहिलं तर महाराज आज दुपारी जेवण होतं पुरणपोळीचं, आणि आता गावकऱ्यांनाही त्या ठिकाणी महाराज ज्ञानामृताच्या भोजनाची अपेक्षा होती की सर्वांना त्या ठिकाणी